तर नमस्कार मंडळींनो, आज होतो शनिवार आणि शनिवार असल्यामुळे आम्ही लेट उठतो आहे. त्याच्यामुळे फटाफट तयारी वगैरे केलं आहे. आरशासमोर शायनिंग मारलं आहे आणि नंतर मग आईने बनवलेली चाय आणि शिरो खाल्लं आहे आणि मी चाललं आहे करिरोडका. कारण आज होती परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांची पालखी. तर तिकडे जायचं होता 9 वाजता आणि माका झालं होतं लेट. तर मी फटाफट वगैरे तयारी केली आणि निघाले मग दादरका जाऊ. त्याच्यानंतर मग दादरका जाऊन माका पालखीसाठी हार घेत होतो, कारण आई बोलली की जाताना हार घेऊन जा. तर मग पटापट हार वगैरे घेतले आणि परत दादर स्टेशन गेलं आणि दादर स्टेशन का गेल्यानंतर मग ट्रेन पकडून मग मी उतरले लोअर स्टेशन का. आणि त्याच्यानंतर माका भेटणार होतो मामाचं पोरगो. तर आम्ही दोघजण परत गेलो करिरोड का अविघ्न पार्कच्या इकडे, तिकडे मठ आहे तिकडे. तर जाऊन बघता उतर का यांची पालखी निघालेलीच. तर सगळी तयारी वगैरे झाली, मस्त भक्तिमय वातावरण झालेलं होतं. तर आम्ही पटापट हातपाय धुतला, आतमध्ये गगनगिरी महाराजांच्या मठात गेलो, पाया पडला, आशीर्वाद घेतला आणि मग परत निघाला पालखी सोहळ्यासाठी. तर मस्तपैकी सगळ्यांनी पेटे वगैरे बांधून मस्त पाठवते. तर मस्त भक्तिमय वातावरण झालं होतं. तर ही पालखीच आता भारतमाताजवळ आणि भारतमाताजवळून मग जपाच्या देवीच्या येतात. जपाच्या देवीच्या इकडनं मग आतमध्ये दत्त मंदिरात, तर दत्त मंदिरात येतात पालखी. आणि हे तुम्ही बघू शकताच की हे नवनाथच. तर मस्तपैकी आतमध्ये दत्त मंदिरात पालखी येतात. तर पालखी गेल्यानंतर आम्ही पण आतमध्ये गेलो आणि दत्त महाराजांच्या पाया वगैरे पडला आणि मग परत पुढे गेलो आतमध्ये रामदूतमध्ये. तिकडे आतमध्ये हनुमान मंदिर. तर मग आतमध्ये हनुमान मंदिरात गेलो तर हनुमंतरायांच्या पाया वगैरे पडला. त्याच्यानंतर मग पुढेच बाजूकच गणपती बाप्पा आणि संतोषची मातेची मूर्तीच्या पाया पडला. मग त्याच्या पुढे राम लक्ष्मण आणि सीता मातेच्या पाया पडला. आणि त्याच्यानंतर पाटणा पालखी येली. तर ही पालखी आतमध्ये त्या मंदिरात जातात आणि मंदिरातनं फिरून मग परत ही बाहेर येतात रामदूतमध्ये. तर तिकडे आतमध्ये गेल्यानंतर मग तिकडे मस्तपैकी महिला मंडळ नाचत वगैरे होते आणि मस्तपैकी गाणी वगैरे म्हणून मस्त वातावरण झालं होतं. त्याच्यानंतर पालखी जाता आतमध्ये अविघ्न पार्कशीकडे, जिकडे मठ आहे तिकडे. तर तिकडे थोडी फटाक्यांची आतिषबाजी वगैरे झाली आणि मग परत आम्ही इला मंडपामध्ये आणि थोडं जीव थंड केला आणि मग थोड्या वेळानं पालखी पण पाटणा येईल. पालखीच्या पाया वगैरे पडले सगळे लोक आणि पालखी आतमध्ये घेतल्याने ओवाळून. आणि त्याच्यानंतर मग हे सगळं बघतच नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळानं आरती वगैरे झाली. आरती झाल्याच्यानंतर मग आम्ही लगेच गेलो जेवका. तर जेवण मस्त होता, डाळ भात पापड लोणचा गुलाबजाम श्रीखंड असे वेगवेगळ्या प्रकारचे मेनू होते. मस्तपैकी दाबून जेवला आणि घरात वाटेक लागला.